हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर रघुवीर हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 23 ऑगस्टला आणि रुजुताताई आता माझ्याबरोबर खूप सुंदर दिसते. ती खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू. कशी आहेस? मस्त मजेत. तर फार छान दिसते, साडी लुक सूट करतोय आणि मी तुला दरवेळच्या कार्यक्रमांना बघते किंवा आपण सेटवर पण भेटतो ना, एकदम अप टू डेट असतेस. मला या एनर्जीचं सिक्रेट जरा जाणून घ्यायचं, मग चित्रपटाबद्दल विचारते. एनर्जी म्हणजे मी सतत हसत असते आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. तर एनर्जी स्प्रेड झाली तर मला आनंद होईल. आता मी तुला जसं बघते आणि मी रघुवीर चित्रपटाचा ट्रेलर बघितला. 360 डिग्री अपोजिट व्यक्ती, वेगळी भूमिका, अशा प्रकारचे जेव्हा चित्रपट आपल्या वाटायला येतात किंवा विचारलं जातं, कलाकार म्हणून सगळ्यात पहिले किती ब्लेस्ड फिलिंग असते? समाधान पूर्णपणे. प्रत्येक वेळेला कलाकाराला वेगळी भूमिका करायला मिळाल्यावर आनंद होतोच. तसं ही छोटीशी असली तरीसुद्धा वेगळी भूमिका आहे. नेमकी सुरुवात कधी झाली तुझ्यासाठी रघुवीर या चित्रपटाची? बापरे, आम्ही 6 वर्ष झाली आम्ही शूट केलं आणि त्याच्यानंतर लगेचच चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण अडचणी अनेक आल्या, त्यामुळे आता अडचणींमधून पार पडून प्रदर्शित होतोय चित्रपट आमचा. तू मगाशी बोलताना ना फार छान वाक्य म्हणालीस की जर सोडून गेले नसते तर आज जगासाठी ही गोष्ट घडली नसती, राईट? अशा अनेक गोष्टी स्क्रिप्टमध्ये असतात, बरोबर आहे? स्क्रिप्टबद्दलची सगळ्यात जास्त तुला पॉझिटिव्ह वाटणारी किंवा एक कलाकारपेक्षा एक माणूस म्हणून तुला भेटणारी गोष्ट कोणती? खरं तर राणूबाईंनी सतत एक नारायणाच्या मागे त्या अशा असायच्या की हा मुलगा थाऱ्यावरच राहत नाही. त्यामुळे नारायण आणि आईमध्ये एक सीन आहे जो मी सांगणार नाही आहे, पण तो अतिशय भावूक असा सीन आहे. त्यामुळे तो सीन करताना मला खूप छान वाटलं. किंवा तो निघून गेल्यावर नंतर एक गुरुजी येऊन सांगतात की निश्चिंत राहा, विश्वासाठी तो गेलेला आहे. तर ते एक इतकं भिडलं ना की प्रत्येक वेळेला आपण फक्त स्वतःचा विचार करतो, तर असं करून चालणार नाही आहे. खरंच नारायण सोडून गेला नसता तर विश्वाचं काय झालं असतं. ही राणूबाई साकारणं ताई कठीण होतं, काय होतं नेमकं, ती प्रोसेस काय? कठीण होतं. एकतर अलवणातलं लूक होता आणि आपण ट्रेलरमध्ये बघतो त्याहीपेक्षा एक लूक नंतर आहे, जेव्हा रामदास स्वामी नंतर परत येतात. तो करणं थोडा जास्ती अवघड होता, कारण तेव्हा तिला दिसेनासं होतं. त्यामुळे आणि हे परत येतात तर न दिसतासुद्धा आपलं मूल परत आलं आहे हे ओळखणं, त्यामुळे आहे वेगळं आहे थोडंसं. मला करायला खूप मजा आली. तयार झाला आहे चित्रपट, 23 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. 2 प्रश्न आहेत. एक तर काय लर्निंग घेऊन आली ही भूमिका, हा चित्रपट, आणि प्रेक्षकांना काय सांगशील थिएटरपर्यंत? एक तर रामदास स्वामींविषयी आपण सगळ्यांनीच लहानपणापासून खूप ऐकलं आहे, मनाचे श्लोक म्हटले आहेत किंवा प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास आहे त्या व्यक्तीविषयी, पण चित्रपटात तो यायला हवा होता जो आत्ता आलेला आहे. आणि विक्रमनी खूप छान काम केलं आहे आणि त्यांनी खूप कष्ट घेतलेत जे मी बघितलेत. त्यामुळे विक्रमसाठी मला खूप जास्ती वाटते की त्याच्यासाठी हा खूप मेजर रोल आहे आणि त्यांनी छान काम केलं आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना रामदास स्वामींविषयी कळणं हे खूप गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायला हवा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच.